समृद्धी हायवेला एक्झिट असतो तसं माझ्याही राजकारणाला एक्झिट आहे. तुम्ही भाजप सोडा आणि काँग्रेसमध्ये या. आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री करू. तेथे देखील पंकजा मुंडे वरचढ ठरताना दिसू शकतात. नमस्कार, मी सानप वैभव आणि तुम्ही बघत आहात हितचिंतक. पंकजा मुंडेंनी परळीतील एका कार्यक्रमामध्ये विधान केलं, समृद्धी हायवेला एक्झिट असतो तसं माझ्याही राजकारणाला एक्झिट आहे. आणि या विधानामुळं राजकीय क्षेत्रामध्ये चर्चांना तोंड फुटलं. त्यानंतर विरोधातील विजय वडेट्टीवारांनी तुम्ही भाजप सोडा आणि काँग्रेसमध्ये या, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री करू, असं त्यांनी विधान केलं. पण हे शक्य आहे का? पंकजा मुंडे खरंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात का? पंकजा मुंडेंची खरी ताकद किती आहे हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी तयार झाली. महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व कोण करणार याच्या चर्चा चालू झाल्या आणि यामध्ये पंकजा मुंडेंच्या नावाची देखील चर्चा झाली. मात्र ती चर्चा फक्त चर्चाच राहिली. नंतरच्या काळामध्ये ऑक्टोबर 2014 मध्ये विधानसभेचे इलेक्शन झाले आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण पुन्हा प्रश्न तोच आहे की खरंच पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात का? तर त्यासाठी आपण त्यांचं राजकीय महत्त्व आणि राजकीय ताकद बघू. महिला, गोपीनाथ मुंडेंचा वारसा, जात आणि ज्या प्रदेशातून पंकजा मुंडे येतात तो प्रदेश पंकजा मुंडेंची ताकद आहेत. हे फॅक्टर आपण एक एक करून बघूया. सगळ्यात पहिला फॅक्टर पंकजा मुंडेंचा महिला असण्याचा फॅक्टर. तर BJPकडे महिला आमदार बरेच आहेत. मेघनाताई बोर्डीकर, माधुरीताई मिसाळ, नमिताताई मुंदडा. पण पंकजाताईंच्या तुलनेमध्ये या महिला आमदारांचं तेवढं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही. पंकजाताई आजच्या तारखेला वरचढ ठरताना दिसून येतात. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये BJP तळागाळापर्यंत, गावागावापर्यंत, माणसापर्यंत पसरवली, अशा गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडेंना आहे. त्यामुळे तेथे देखील पंकजा मुंडे वरचढ ठरताना दिसू शकतात. त्यामध्ये BJPकडे दुसरा पर्याय असू शकतो, तो म्हणजे धनंजय मुंडे. मात्र धनंजय मुंडेंची आजची परिस्थिती बघता धनंजय मुंडेंकडे BJPचं बघणं म्हणजे हातातलं टाकून पळत्याच्या मागे पळण्यासारखं होईल. त्यामुळे तेथेही पंकजा मुंडे वरचढ असलेल्या आपल्याला दिसून येतात. पंकजा मुंडेंचा तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर ठरतो जात. पंकजा मुंडे ज्या जातीतून येतात ते म्हणजे वंजारी ही जात. 5 ते 7 लाख मतदान हे केवळ वंजारी समाजाचं बीड जिल्ह्यामध्ये असल्याचा दावा केला जातो. त्यासोबत नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, सातारा, बुलढाणा, नाशिक यासारख्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वंजारी समाजाच्या मतांचा प्रभाव आहे. हे सोबतच 75 पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये हे वंजारी समाजांचं 1 लाखापेक्षा जास्त मतदान असल्याचा दावा वंजारी समाजाच्या संघटनेकडून केला जातो. आणि पंकजा मुंडे यांचा वंजारी समाजांच्या मतांवर एक हाती होल्ड आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं जात हा पंकजा मुंडेंसाठी कधीही वरचढ ठरणारा फॅक्टर आहे. त्यामुळे इथेही पंकजा मुंडे वरचढ ठरताना दिसतात. त्यानंतरचा पंकजा मुंडेंचा तिसरा फॅक्टर आहे प्रदेश. पंकजा मुंडे ज्या प्रदेशातून येतात तो म्हणजे मराठवाडा. आणि मराठवाड्याचं नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्णायक भूमिका राहिली आहे. शंकरराव चव्हाण, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यासारखे महत्त्वाचे आणि लोकनेते हे मराठवाड्यातून आलेले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेचं एक हाती केंद्र हे मराठवाडा आहे किंवा मराठवाड्याला वगळून महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली जाऊ शकत नाही हे सिद्ध होतं. आणि याच मराठवाड्यामध्ये गोपीनाथ मुंडेंनी माधव पॅटर्न आणला आहे. आणि माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या तिन्ही जात समूहाला एकत्र माधव म्हणून संबोधलं जातं. आणि हा संपूर्ण माधव पॅटर्न जो आहे तो पंकजा मुंडेंच्या मागे उभा आहे, यामध्ये शंका नाही. पाचवा आणि महत्त्वाचा फॅक्टर पंकजा मुंडेंचा आहे मराठा समाज. मराठा समाज म्हटलं की जरांगे फॅक्टरला निग्लेक्ट करून जमत नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये जरांगे पाटलांची पंकजा मुंडेंविषयीची सॉफ्ट भूमिका आपल्याला बघायला मिळत आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी पंकजा मुंडेंनी हे विधान केलं त्यावेळी मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट समोर आलं आणि त्यावेळी ते म्हटले की गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवण्यासाठी पंकजा मुंडे यात सक्षम आहेत आणि त्यांनीच तो वारसा चालवावा आणि त्यांनी राजकारणातून एक्झिट घेऊ नये असं त्यांनी स्टेटमेंट केलं. यावरून आपल्याला लक्षात येतं की अलीकडच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांची भूमिका पंकजा मुंडेंविषयी पॉझिटिव्ह आहे. म्हणून वेळप्रसंगी मराठा समाज किंवा जरांगे फॅक्टर देखील पंकजा मुंडेंच्या मागे उभा राहू शकतो. आणि म्हणून इथे देखील पंकजा मुंडे वरचढ ठरताना आपल्याला दिसून येतात. 6वा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर पंकजा मुंडेंचा आहे पक्षनिष्ठा. भाजपचा इतिहास आहे की भाजपने पक्षनिष्ठेला महत्त्व दिलेलं आहे
आणि याचं उदाहरण आपल्याला विनोद तावडेंविषयी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी पक्षनिष्ठा दाखवली आणि त्यांना केंद्रामध्ये एक दर्जेदार स्थान मिळालं. पंकजा मुंडेंच्या पक्षनिष्ठेवर देखील पक्ष लक्ष ठेवून असेल आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये त्यांना बऱ्यापैकी प्रमाणामध्ये फायदा होईल आणि यापूर्वी देखील त्यांना पक्षाने पक्षनिष्ठेचं फळ दिलेलं आहे. 2019च्या पराभवानंतर पुन्हा 2024च्या लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा देखील त्यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये त्यांना सामील करण्यात आलं. यावरून हे दिसतं की भाजप पंकजा मुंडेंच्या पक्षनिष्ठेवर देखील लक्ष ठेवून आहे. पंकजा मुंडेंना नेतृत्व जर सोपवायचं असेल तर या फॅक्टरचा विचार केल्याशिवाय भाजपला पर्याय नाही आणि हेच ते फॅक्टर आहेत जे पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडे भाजप सोडतील का? आणि जर नाही सोडलं तर भाजप त्यांना महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिला म्हणून मान देईल का? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हितचिंतक या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.